जनसबूत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मोहोळ विधानसभेच्या आखाड्यात बऱ्याच उमेदवाराची चर्चा आहे. तर अजित पवार गटाचा एक उमेदवार आहे यशवंत मानेसाहेब आमदार, आणि तसेच शरद पवार साहेब यांच्या गटाची भरपूर चर्चा चालू आहे. तर काय वाटते मोहोळ तालुक्यात, काय होईल वाटते तुम्हाला? जी आत्ताच्या राजकारणाच्या ह्याच्यात आपले राजन पाटील मालक बाळाजी पाटील ही मोहोळ तालुक्याला चांगल्या पद्धतीनं सगळीकडेच पळते ती, सगळीकडे म्हणजे काम करते ती, कुठल्याही कार्यक्रमाला कुणाच्याही कार्यक्रमाला हजर राहते ती. त्यामुळं या तालुक्यातलं जरी कुणाला वाटत असेल बाबा ही खासदारकीला एवढा लीड गेला, ही ती लीड त्या ह्याचा विषय वेगळा आहे. आणि आमदारकी हा आमदार राजन मालक जिथं असतंय तिथं राजन मालकाचाच आमदार असतो. पवार साहेबाच्या गटातून संजय अण्णा क्षीरसागर यांचं नाव चर्चेत आहे. तर काय वाटते तुम्हाला? संजय अण्णा हा कायम उभारतून कायमच पडतो. ती काय नवीन काय या तालुक्याला नाही. ह्या वेळेस येतील का पडतील असं काय तुमचं मत आहे? या नव कधीच येत नाही ती. राजन पाटील जी सांगतात ती ह्या तालुक्यात चालतं. आता सध्या बरेच गट एकत्र झालेले आहेत. उमेश पाटील असतील, विजयराज दादा डोंगरे असतील. ह्याच्या अगोदर तुम्ही डोंगरे गटाचं बी कार्य केलेलं आहे. डोंगरे गटात तुम्ही बरेच दिवस काढले, तरी डोंगरे गटाविषयी तुमचं काय मत आहे? मला काय गटाविषयी बोलण्यापेक्षा मी फक्त राजन मालकाचं काम करायला चालू केलेलं आहे. डोंगरे गटाकडे गेल्या 5 वर्षात डोंगरेच्या गटाच्याच मागे होतो, तरीही राजन मालकाचाच उमेदवार यशवंत तात्या माने आलेले. गेल्या बारीनं आम्ही मिळूनच काम केलं, राजन पाटलाच्या विरोधात केलं, तरी सुद्धा राजन मालक आहेत. मी फक्त एकच इलेक्शन फक्त त्यांचं ऐकून केलं, त्याच्या आधी बी यांच्याच माग आहे, राजन मालकाच्याच. कालच्या ह्याच्यातच तेवढं केलं तरी त्यांना ती लोक सांभाळायची कळत नाही ती. किंवा उमेश पाटील तर ती कुठं मुंबई गोवाच आहे, तर इथं काय आहे, ती गोव्यातच माणूस हवेतला हवेत राहणार. पंचायत समिती, जिल्हा परिषद वगैरे काय फरक पडेल वाटते? काय ह्या तालुक्यात काहीच फरक पडत नाही. जेणेकरून ह्या तालुक्याला राजन मालक जी सांगतय आणि जी उभा करते ती, त्याच्यात कधीच बदल झाला नाही, होत बी नाही. आता मोहोळ तालुक्यातून पवार साहेबाच्या गटाची बरेच माणसं फुटलेली आहेत. काकासाठी असतील, उमेश पाटील असतील, यांचा काही फरक पडणार नाही मालकाला? उमेश पाटील यांना पटशिरा, ह्या उमेश पाटलाला या अजित दादानं पटशिरा काढून टाकायला पाहिजे. या पक्षात राहून असलीच माणसं गद्दारी आहे ती. त्याचं काय आहे, कार्य काय आहे ते? काकासाठीच कार्य चांगलं आहे. काकासाठीच काय, काकासाठी ती राजन मालक ती त्यांची ती बघतील, ती एकच आहे. ती काय काकासाठी असेल ते असेल मालक ती बघून आता घेतील. काकासाठी विरोधी पक्ष नेते म्हणून तुमचं काम करतायत, तर काय आहे? काकासाठी काही करत नाहीत. काकासाठी शेवट बरोबर मालकाचं ऐकून मालकाच काम करतात. काकासाठी काहीच करत नाहीत. येणाऱ्या विधानसभेला तुम्ही आता कोणाच्या पाठीशी आहे? फिक्स राजन मालक जिंदाबाद. यशवंत तात्या माने उमेदवार तुम्ही थोडक्यात? यशवंत माने म्हणून नाही, राजन पाटील म्हणून आम्ही मत टाकतोय. त्यांनी जर उद्या समजा दुसरा कुठला दिला आणि ही जरी दिला तरी बी फक्त राजन मालक जिंदाबाद. आम्हाला काय बाकीचं काय नसते. का तर इथं मोहोळला रोज आम्हाला जायचं आहे. कोण तात्याकडे आम्ही कधी, मी तर गेलो बी नाही. फक्त बाळराजे मालक यांच्याकडे जाऊन काम करू. आता अप्पर तहसील कार्यालयाचा वाद भरपूर पेटलेला आहे, त्यामुळे मालकाला भरपूर विरोध होत आहे. तर काय तुमचं मत आहे या गोष्टीवर? ते विरोध करणारी जी लोक आहेत ती काय आमची विरोधातली ती. उलट तहसील अप्पर होणं गरजेचं आहे. का तर हे आमच्या ह्या भागात आपल्या की बाबा कुरुल असेल, कामती असेल, वाकुली असेल, सवाळ असेल, मिरे असेल, यांनाही जवळ आहे. उलट 2-2 दिवस खरेदीला नंबर लागत नाही. किंवा रस्त्याचं जर काम असेल अप्पर तहसीलचं तर तिथं लवकर नंबर लागत नाहीत. त्यामुळं तारका फिरका म्हणजे वेळ जातो. त्यापेक्षा ही तिकडं अनगरला गेलेला चांगला आहे. निमा भाग चांगला होईल आणि निम्या भागाला लगेच न्याय मिळून जाईल. ही काय राजकीय हेतून करालेली ती काय बाबा ते उमेश पाटलाचं ही काय ह्याच्या आधी काय त्याला मंजुरी करायला किंवा कुणाला नका म्हणाल कुणी अडवलं होतं? आजच त्यांनी बैलगाडा आणि ट्रॅक्टर मोर्चा मुंबईकडे रवाना केलेला आहे मालकाच्या विरोधात. त्यावर काय तुमचं मत आहे? हीच आहे की विरोध करणारी तेवढी ठरलेली आहे ती. त्याच्यात नवीन काहीच कोण आहे नवीन? ह्या भागातला कोण गेलाय का काय ती आहे ती तेवढीच चारतो नाही ती. दुसरं काय आहे ती विरोध म्हणजे कोण आहे ती? काय नाही, त्याच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी चाललंय. कोण आहे ती म्हणण्यापेक्षा त्यांचं काम फक्त विरोधातलं, त्यांच्या मालकाच्या विरोधात. भलं ते उमेश पाटलाला फक्त अजित दादानी पटशिरा काढायला पाहिजे माझं तर म्हणणं. त्याला त्या पक्षात सुद्धा ठेवायचं. येणाऱ्या विधानसभेला सोहाळे गावातून अजित पवार गटाला जास्त मतदान जाईल का पवार साहेब गटाला जास्त मतदान? अजित पवारच्याच किती टक्के हो जायला असं वाटते तुम्हाला? 80% मतदान.